गेल्या अनेक दिवसांपासून सिन्नर तालुक्यातील असंख्य गरीब गरजू युवकांना रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक लूट करणाऱ्या इगतपुरी येथील रिटायर्ड रेल्वे अधिकारी यांना त्वरित अटक करावी अशा मागणीचे निवेदन बुधवार दिनांक 6 जुलै रोजी वंजारी समाज फाउंडेशनच्या वतीने सिन्नर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना देण्यात आले। संबंधित आरोपी यास तत्काळ अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला। सिन्नर तालुक्यातील असंख्य युवक सुशिक्षित बेरोजगार असून रोजगार प्राप्त करण्यासाठी अनेक जण विविध आमिषांना बळी पडत आहे। अशातच इगतपुरी तालुक्यातील एका रिटायर्ड रेल्वे अधिकारी यांनी अशा युवकांना रेल्वेत नोकरी मिळवून देतो असे सांगून बऱ्याच युवकांकडून सुमारे 3 ते 5 लाख रुपये जमा करून तो इसम पसार झाला। त्याने त्याचा भ्रमणध्वनी बंद ठेवल्याने या युवकांना आपण फसले गेलो असल्याचे लक्षात घेता त्यांनी त्यासाठी वंजारी समाज फाउंडेशनचे संस्थापक कृष्णा दराडे यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली। त्यांनीही तात्काळ फाउंडेशनचे शरद घुगे, विलास दराडे, गणेश कापडी, प्रवीण बोडके, गोविंद कदम यांच्या समवेत सिन्नर पोलीस ठाण्यात संबंधित इसम विरोधात निवेदन देत तक्रार केली व सिन्नर पोलिसांनी तात्काळ त्यास अटक करून गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय देण्याची मागणी केली आहे। या रिटायर्ड रेल्वे अधिकारी यास तात्काळ अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील यावेळी निवेदनातून देण्यात आला। एससीएन न्यूज साठी रोहन भावसार। नमस्कार, जय भगवान। माझ्या सर्व ओबीसी बांधवांना सस्नेह नमस्कार। आम्ही आज या ठिकाणी वंजारी समाज फाउंडेशन या आमच्या संघटनेकडून सिन्नर पोलीस स्टेशन येथे एक फसवणूक करणारा व्यक्ती नारायण तुकाराम निकम इगतपुरी यांच्या विरुद्ध या ठिकाणी एक अर्ज करण्यासाठी आलेलो होतो। श्री नारायण तुकाराम निकम वय वर्ष 62 हा रिटायर्ड झालेला रेल्वेतील एक अधिकारी आहे, जो आपल्या सिन्नर तालुका, निफाड तालुका, नाशिक जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी हा सदरचा व्यक्ती रेल्वेमध्ये कामाला लावून देतो असे आमिष दाखवून तरुण वयातील मुला मुलींना हा गंडा घालतो। हा याचा प्रोफेशनल व्यवसाय आहे। तरीही आज आम्ही सिन्नर पोलीस स्टेशनचे जे PI आहेत संतोषजी मुटकुळे साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिले व सदरील व्यक्तीला कठोरमध्ये कठोर शिक्षा देण्यात यावी व त्या विरुद्ध 420 चा गुन्हा दाखल करावा असा विनंतीपूर्वक अर्ज दिलेला आहे। व मुटकुळे साहेबांनीही आम्हाला या ठिकाणी सदरचा जो आरोपी याला तात्काळ आम्ही चौकशीसाठी बोलून यावरती गुन्हा आम्ही दाखल करू असं आम्हाला त्यांनी सांगितलंय। धन्यवाद। जय भगवान। आज सिन्नर पोलीस स्टेशन येथे वंजारी समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना आमचे परममित्र अध्यक्ष श्री कृष्णाभाऊ दराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष आमचे मित्र श्री शरद भाऊ घुगे साहेब यांच्या सहकार्याने आणि आमचे सागर भाऊ सगळे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित आम्ही सिन्नर पोलीस स्टेशन येथे श्री मुटकुळे साहेब यांना निवेदन दिलं। निवेदन देण्याचं कारण 1-2 वर्षापूर्वी आपल्या तालुक्यातील, निफाड तालुक्यातील, संगमनेर तालुका, नाशिक जिल्ह्यातील अनेक तरुणांना इगतपुरी येथील नोकरीचे आमिष दाखवून नारायण तुकाराम निकम या व्यक्तीनं मी तुम्हाला नोकरी लावून देतो आणि आजकाल नोकरीची परिस्थिती एवढी भयानक असल्यामुळे त्या मुलांना सुद्धा वाटलं हा व्यक्ती रेल्वेत सर्व्हिसला आहे आणि त्यांना त्याची खरं वाटलं आणि त्यांनी त्याला लाखो रुपयाची काम लावून देतो या आश्वासनाने त्यांना पैसे जमा केले। अनेक लाख रुपये त्यांनी जमा केले आणि त्यांची फसवणूक झाली। त्यांच्यानंतर लक्षात आलं ते वारंवार त्या विगतपूरला चक्र मारायला लागले, पण त्यांच्यानंतर लक्षात आलं की हा व्यक्ती आपल्याला फक्त चक्र मारायला लावतोय, काम कुठलंही काही होत नाही। आणि आम्ही अनेक वेळेच्या नंतर आमच्या फाउंडेशनतर्फे आम्ही अनेक वेळी इगतपूरला आजपर्यंत 15 ते 20 वेळी इगतपूरला आम्ही त्याच्या निवासस्थानी गेलो, उडाउडीचे उत्तर देत होतो, फोन बंद ठेवतो। त्याच्या घरचे मिसेस, त्याच्या सुनबाई असेल, मुलगा असेल, ते सर्व बोलतात की याने आम्हाला सुद्धा फसवलेले, याने आमचा काही संबंध नाही। तरी सदर आज आम्ही मुटकुळे साहेबांना, सिनियर PI यांना विनंती केली की साहेब तुम्ही एक आम्हाला आमच्याकडून तुम्हाला अपेक्षा आहे, तुमच्याकडून अपेक्षा आहे का तुम्ही आम्हाला न्याय देशील। या आमचे अनेक मुलं यांनी जे घरादाराची जमीन जागा विकून आपली प्रॉपर्टी विकून नोकरी लागाव या आशेने त्यांनी तिथं पैसे भरले आणि आज त्या मुलावर अक्षरशः परिस्थिती एवढी डाऊन झाली आणि अनेक लाख रुपये त्यांचे अटकले। तरी मी साहेबांना विनंती करतो आमच्या सुन्न फाउंडेशनच्या वतीनं
का साहेब तुम्ही आम्हाला न्याय मिळवून देशाल अशी मी आशा करतो, आणि तसे न झाल्यास आम्ही उग्रपणाचे आंदोलन करू. आम्ही याच्या अगोदर कलेक्टर साहेब, CP साहेब, मुख्यमंत्री, पंतप्रधानांना सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे, आणि याच्यानंतर जर काही कोणी दखल घेतली नाही तर याचे सर्वस्वी जबाबदार प्रशासन वगैरे राहील, शासन राहील, असं मी ठामपणे सांगतो.